दानवी संघाखंड अप्रतिम अशा प्रकारची कामगिरी विश्वनाथ खंड करण्यात आले. 31 धावा. चेतन दादांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक आणि खूप चांगल्या प्रकारचा दर्जेदार अशा प्रकारचा टी शर्ट गरीब राज मोटर्स कडून हा जो टी शर्ट आहे तो स्पॉन्सर करण्यात आलेला आहे. विश्वनाथ ऑल द बेस्ट, तुम्हाला शुभेच्छा असतील पुढच्या मॅच करता. मॅच सुरू होतोय, काय वाटतं या स्पर्धेबद्दल? या स्पर्धेबद्दल खूप छान वाटतंय, कारण माझी भिवंडी प्रीमियर लीग होती आणि काल मी हारलो, त्याच्यामुळे मला आज इथे खेळायला संधी मिळाली आणि खरंच खूप आयोजन खूप छान आहे आणि आमदार सुद्धा आपलाच आहे, त्याच्यामुळे खेळायला खूप मजा येईल. क्या बात आहे, आमदार आपलाच आहे म्हणजे अक्काचा माणूस आहे असं त्याला म्हणायचं. तर थँक्यू व्हेरी मच. आमदार चषकामध्ये पुन्हा एकदा आपण जाऊया. जो मॅच सुरू आहे ते मॅच करता खूप धमाल कमाल आपल्याला बघायला मिळेल. दोन संघ आहेत, एका बाजूला वसई चॅम्पियन, दुसऱ्या बाजूला वसई कोळीवाडा. थँक्यू व्हेरी मच प्रशांत जाधवडे. या आपण मैदानाच्या आतमध्ये वळणार आहोत. जे जॉईन झालेत युट्यूबच्या माध्यमातून त्यांचं पुन्हा एकदा आम्ही हार्दिक स्वागत. आमचे लाडके क्रिकेट प्रेक्षक राजे या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं हार्दिक स्वागत. पहिला चेंडू हुसेन काजी, ही ताकद आहे या फलंदाजाची. सरळ चेंडू निघून जातोय 4 धावांकरता. गुड शॉट बाय हुसेन. वेलकम बाउंड्री. विश्वनाथ जाधव यांचे काकाश्री यांच्याकडून मात्र कमेंट आले संजय जाधव की आपल्या नेक्स्ट मॅच साठी तुम्हाला ऑल द बेस्ट असेल आणि कॉंग्रॅच्युलेशन या मॅच जिंकण्याबद्दल. धावसंख्या जर आपण पाहिली तर 4 धावा. पहिल्या चेंडूचा खेळ झालाय 4 धावा. थँक्यू व्हेरी मच संजयजी जाधव. यावेळेला ऑन साइडला व्हॉट अ शॉट, सुपर टायमिंग. चेंडूला मात्र या ठिकाणी फेकून दिलाय मिडॉनच्या डोक्यावरून. 6 धावा. दमदार फटका. 2 चेंडूवर कणखर फटके पाहायला मिळाले. तंत्रशुद्ध फटकेबाजी कशी करावी याचा परिपूर्ण प्रत्यय देत असताना आपण पाहू शकतायत. आक्रमकता सिद्ध करताना आपण पाहतोय. धावांची गती जर आपण पाहिली तर कुंदनकिनी आम्हाला दर्शवत आहेत 10 धावा या फलकावर पाहायला मिळत आहेत. 17 ते 21 टेनिस क्रिकेटचा रणसंग्राम. तलावपाडा वैतरणा माऊली चषक पुन्हा एकदा येताना पाहायला मिळेल. रवी राऊत यांची ही स्पर्धा पाहायला मिळते. वेळेला बॅटची एज थोडेसे चाचपडतायत, मात्र चेंज ऑफ पेस केला गेला होता. बॅटची एज लागली होती आणि या वेळेला मात्र गॉडसन पाकिट या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. थोडेसे फंबल झाले आणि या ठिकाणी निर्धावच्या स्वरूपात चेंडूची सांगता होते. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 10 धावा. 10 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. 3 चेंडूचा खेळ झालाय. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 10 धावा या फलकावर. सुंदर अशा वातावरणात ही स्पर्धा बहुजन विकास आघाडी पुरस्कृत आमदार चषक प्रेझेंट विराथन बुद्रुक. यावेळेला मात्र ऑन साइडला आपण पाहतोय चेंडू निघून जाईल लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये. शिकार मात्र जरूर मिळते या ठिकाणी. ऑस्टन पावकर कोणतीही चुकी करत नाहीये. फलंदाज या ठिकाणी बाद होताना आपण पाहू शकाल. सुंदर यावेळेला पहिली विकेट हुसेन काजी. बॅक टू द डगआउट. नवरात्रीला महाप्रसादाचा भंडारा आईच्या अष्टमीला. थँक्यू थँक्यू. चला फलंदाज घाई करू नका. नो मीटिंग नो टाइम प्लीज. फ्रेंड्स 11 वसई कोळीवाडा. एका साईडला आपण पाहतोय चॅम्पियन स्पोर्ट्स हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. चॅम्पियन कोळीवाडा आपण पाहू शकाल. धावांची गती स्कोरबोर्डवर 10. 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. खूप छान पद्धतीने ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. काही जबरदस्त ऑर्गनायझेशन केलं गेलंय. अजून एक स्पर्धा येताना पाहायला मिळेल. वैभव भोईच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. किशोरी पवार यांच्याकडून मात्र आपण पाहतो कॉंग्रॅच्युलेशन विशू याला मात्र शुभेच्छा दिल्यात. तसेच मी पनवेलकर यांच्या माध्यमातून अप्रतिम आयोजन. स्पर्धेत काहीच कमी नाही पण वेळ खूप कमी आहे. सर्व सामने उजेडातच झाले पाहिजे याचा प्रयत्न करा. नाईस लाईव्ह स्ट्रीम क्लिअरली अँड कॉमेंट्री. थँक्यू व्हेरी मच. मी पुणेकर मात्र या ठिकाणी चांगल्या प्रकारचं आपण पाहतोय. कमेंट्स येताना पाहायला मिळत आहेत म्हणजे कुठेही कमी नाही जाणवत. मी पनवेलकर यांच्या माध्यमातून पनवेलवरून मात्र ही स्पर्धा पाहतायत. यावेळेला खेळण्याचा प्रयत्न डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. राजू मिश्रा या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा येतात. अम्मार शेख या ठिकाणी शफल झाले होते कारण ग्रहण लागलंय. या अशा प्रकारचे मात्र स्ट्रोक खेळण्याचा भरत वाघेला चिव्हार रन मशीन म्हणून ओळखले गेले. असा टेनिस क्रिकेट एमआयएसची चेंडूवर जरूर खेळले गेले परंतु असा खेळाडू होता की प्रत्येक चेंडू काउंट करायचा, प्रत्येक धाव काउंट करायचा. असा एकमेव खेळाडू पाहायला मिळाला होता. यावेळेला ऑन साइडला जर आपण पाहिलं तर अम्मार शेखच्या खेळीला पूर्ण विराम. खाणाखुणा माहिती आहेत.
शरदादा यो एक नंबर तो गाजतय पालघर जिल्ह्याभर शरदादा यो एक नंबर तो गाजतय पालघर जिल्ह्याभर चला घाई करा प्लीज डोंट वेस्ट द टाइम. प्रत्येक विकेटवर आपण टीम मीटिंग सेलिब्रेशन करा जरूर, परंतु लगेच आपण मात्र या ठिकाणी क्षेत्ररक्षण सजून घ्यायचे. फलंदाज लगेच तयारीनिशी मात्र राहायचं आहे, कारण आपल्याला आज उजेडातच सामने खेळवले गेले पाहिजेत. तर यासाठी मी विनंती करेन, सुंदर मात्र सामना, सुंदर मैदान आहे. धर्मेश पाटील यांनी मात्र या ठिकाणी दर्शवलंय. साहिल वाटावे नक्कीच या ठिकाणी मात्र कमेंट करतायत. कुणाल भुईर असतील, सुंदर मात्र त्यांनी सुद्धा शुभेच्छा दिलेल्या आहेत. साहिल वाटवे मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. दीपक विश्वकर्मा माइंड ब्लोईंग मात्र या ठिकाणी सांगितलंय मात्र चांगल्या प्रकारे. चला घाई करा जरा प्लीज. कोळीवाडा संघ जर आता वेळ दवडला तर तुम्हाला पॅनलाइजला सामोरे जावं लागेल, कारण प्रत्येक चेंडूवर प्रत्येक विकेटवर आपण मात्र या ठिकाणी सेलिब्रेशन करू नका, कारण वेळ कमी आहे. त्यासाठी मी विनंती करेन, हात जोडून तुम्हाला नम्र निवेदन करतोय. धावांची गती स्कोरबोर्डवर 10 धावा, 10 रन्स ऑन दी बोर्ड लागला होता. चेंडू जर आपण पाहिले तर 6 चेंडूंचा एकंदरीत खेळ झाला. 10 धावा, 1 गडी बाद, 2 गडी बाद झालेत. पहिला फलंदाज बाद झाला हुसेन काजी, तदनंतर अम्मार शेख. आता मात्र या ठिकाणी जर आपण पाहिलं तर फलंदाज आहेत राजू मिश्रा, एका साईडला पाहायला मिळत आहेत मिस्टर रुपेश. तर गोलंदाजी मार्कवर येत आहेत यावेळेला मॅकमिलन. उत्तम चौकचा सुद्धा एक चांगल्या प्रकारचा खेळाडू, टेनिस क्रिकेट दर्जातील अत्यंत दर्जेदार खेळाडू मॅकमिलन गोविंदचं मात्र नाव हे का घ्यावं असं वाटतं, कारण खेळाडू मात्र तो अत्यंत दर्जेदार खेळाडू आहे. तर षटक क्रमांक पहिला आणि धाव संख्या जाऊन पोहोचते 10 धावा. सुंदर सामना मैदानाच्या आतमध्ये. रायगडकर यश काटकर यांनी सुद्धा मात्र शुभेच्छा दिलेल्या आहेत या स्पर्धेला. सुंदर सामना मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर जर आपण पाहिलं दुसरे षटक हाताळण्यासाठी. चला घाई करा गॉडसन अँड कंपनी. पहिलं षटक आपण पाहिलं 10 धावा या फलकावर पाहायला मिळतात. राजू उमेळ माणसं ते मैदान, 6 चेंडू 2 धावा सुद्धा करून दिल्या नव्हत्या या फलंदाजाने गोलंदाजी करताना. यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय. सिलिमिडॉनला चेंडू ट्रॅव्हल होत असताना गॉडसन पाकिट पुढे सरसावतोय. तत्पूर्वी 1 धाव अर्जित केली जाते आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 11 धावा. सुंदर सामना मैदानाच्या आतमध्ये. डोंगरावरती सुद्धा फ्लॅग आपल्याला पाहायला मिळत आहेत. खूप छान पद्धतीने आपण पाहू शकाल. डोंगरावरती आमदार चषक 2021 टायटल सुद्धा टाकलं गेलंय. समोर जर आपण पाहिलं तर या वेळेला खुशी 11 प्रस्तुत आमदार चषक आपल्याला पाहायला मिळतं. सुंदर पद्धतीने टायटल आपण पाहू शकाल. शरद अनंत घरत यांच्या माध्यमातून मात्र सौजन्य केलं गेलं 51,000. धावसंख्या जर आपण पाहिली तर 11 धावा, 11 रन्स. सुंदर सामना. प्रतीक पाटील थँक्यू व्हेरी मच. उमेश घरत लय भारी. आमदार चषक लय भारी असं मात्र या ठिकाणी आपण पाहतोय. यावेळेला चेंडू निघून जातोय निर्धावच्या स्वरूपात. चेंडूची सांगता होत असताना यश काटकर मात्र या ठिकाणी जरूर दर्शवत आहेत. रायगडकर आहेत, परंतु ही सफाळा मर्यादित चॅनलवर मात्र 101 आणि 800 वर मात्र ती स्पर्धा लाईव्ह प्रसारित केली गेले. धावांची गती फलकावर 11 धावा, 11 रन्स, 2 चेंडूचा आतापर्यंत खेळ या ठिकाणी पाहायला मिळतोय. प्रतीक पाटील थँक्यू व्हेरी मच. विनोद किनी खूप सुंदर आयोजन त्यांनी सांगितलंय. संजयजी भोईर थँक्यू व्हेरी मच. यावेळेला मात्र सॉफ्ट डिसमिसल होण्याची दाट शक्यता, कोणतीही चुकी करत नाहीये जयेश. सुंदर नाईस कॅच. फलंदाज बाद. आहे कोणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला, कोणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला. साहिल वाटवे यांची मात्र फरमाईश होती विनायक किने यांना की लाल दिव्याचं गाणं मात्र या ठिकाणी होऊन जाऊ द्या. ती सुद्धा फरमाईश म्हणजे कुठेही कमी नाहीये. ही स्पर्धा मात्र खूप छान पद्धतीने पाहायला मिळते. धावांची गती स्कोरबोर्डवर 11 धावांवर बाद झालाय. 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. 3 फलंदाज या ठिकाणी बाद होत आहेत. संतोष पाटील थँक्यू व्हेरी मच. किरण भोईर, प्रफुल पाटील, कुणाल भोईर. नेक्स्ट मॅच साठी मात्र ऑल द बेस्ट आहे कोपरी संघाला. स्विच हिट करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. सरळ चेंडू निघून जातो यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. 4 चेंडूचा खेळ झालाय. लेग ब्रेक गोलंदाज ज्या वेळेला असतात त्यावेळेला मात्र आपण पाहतो की ऑफ्टमच्या बाहेर चेंडूला पिच करतात. ही मात्र खूप सुंदर थिंकिंग पाहायला मिळते मॅकमिलन या गोलंदाजाची. सुपर डिलिव्हरी, मॅग्निफिसंट डिलिव्हरी. 11 धावा, 4 चेंडूचा खेळ झालाय. पुन्हा एकदा राजू मिश्रा सज्ज होतोय. आकाश मात्रे यांनी सुद्धा मात्र चांगल्या प्रकारचं ऑर्गनायझेशन केलंय. असे दर्शवतायत अगेन्स्ट द टर्न, खेळण्यापासून मजबूर केलं. नच बलिये जिसे कहा जाता है, नाचवलं जातं राजू मिश्रा या फलंदाजांना. मात्र सेट होण्याचा प्रयत्न करतायत, परंतु मोठे फटके मारण्याच्या प्रयत्नात आहे, शोधात आहेत. परंतु इथे मॅकमिलनचं मी कौतुक करेन. बुटांतील जादू कशी असावी, बीट इज ऑनली स्किन डीप. वैविध्यपूर्ण गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते.
नायगाव संघ या ठिकाणी दाखल झाला. आपण चांगला खेळ दाखवला. योगेश कोळी अँड ऑल टीम आपलं खूप खूप धन्यवाद. मॅकमिलन पुन्हा एकदा वेळेला हलक्याच्या हाताने मात्र या ठिकाणी आपण पाहू शकाल मात्र जडीच्या स्टाईल मध्ये गेले होते. त्या ठिकाणी फेकिंग करण्याचा प्रयत्न होता. कॉटसनने मात्र त्या ठिकाणी स्माइल दिली, मात्र कंट्रोल केलं. क्रिकेटचा कंट्रोल खूप महत्वपूर्ण आहे, कारण संयम हा पतंगाच्या मांजासारखा असतो. धावांची गती 12 धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. अप्रतिम सुरेख पद्धतीने मॅकमिलनने फक्त 2 धावा खर्च केल्या, 1 गडी बाद केला. सुपर बॉलिंग ज्या पद्धतीने मात्र आपण पाहिलं तर एक चांगलं क्रिकेट, गुड क्रिकेट, अत्यंत दर्जेदार मानाची प्रतिष्ठेची स्पर्धा अर्थातच आमदार चषक 2021 आपण पाहू शकाल. किरण भोईर यांच्याकडून बेस्ट विशेष आलंय. संतोष पाटील थँक्यू व्हेरी मच. सागर पाटील मात्र या ठिकाणी फरमाईश करतात. विनायक किनी यांना आकाश मात्रे, शोएब खान गुड कॅच या ठिकाणी सांगितलं. आमचे बालूबाईचं नाव गाजतंय रायगड ठाण्यामध्ये. बालूबाईचं नाव गाजतंय रायगड ठाण्यामध्ये. बालूबाईचं नाव गाजतंय रायगड ठाण्यामध्ये. धावांची गती जर आपण पाहिली तर 12 धावा या फलकावर आपल्याला पाहायला मिळतात. सुंदर सामना मैदानाच्या आतमध्ये. मुकेश जयस्वाल कामनवरून बेस्ट ऑफ लक वसई कोळीवाडा फ्रॉम डीजे भाई मुकेश यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. खूप चांगल्या प्रकारचं क्रिकेट. सुनील भोनकर यांच्याकडून मात्र रायगडचे आहेत, खूप सुंदर आयोजन केलेलं आहे. त्यांचं सुद्धा खूप खूप धन्यवाद. पुन्हा एकदा गोलंदाज यावेळेला पाहिलं चेंडूचा टप्पा मात्र अचूक या ठिकाणी पाहायला मिळतो, कारण राजू यांना माहिती आहे मी शफल झाला होतो. त्या कारणास्तव मात्र विरल नायर यांनी सांगितलं की कोणत्या ऍक्शनने मात्र तुम्ही या ठिकाणी वाईट मागतायत. धावसंख्या 12, फेअर डिलिव्हरी आहे आणि त्याकरिता आपण पाहतो. शोएब खान थँक्यू व्हेरी मच मात्र जॉईन झाले या ठिकाणी आपण पाहू शकतात. प्रतीक पाटील, सचिन काटोरे, वैभव पाटील, निशू पाटील, निलेश म्हसे. धावसंख्या 12. चेतन आगासकर या ठिकाणी आपण पाहतोय थोडेसे नाराज होत आहेत, परंतु क्रिकेट आहे, क्रिकेट पार्ट ऑफ द गेम. ऑफ साईडला असलेली पॉइंट मधून चेंडू मात्र यावेळेला निघून जातोय. फुटचा परिपूर्ण उपयोग करताना फ्रँकी गुड फिल्डिंग. एक डाव दुसऱ्या धावेसाठी निघालेत. राजू मात्र यावेळेला अट्टहास करतायत आणि फलंदाज शाहरुखला मात्र या ठिकाणी बाद व्हावा लागेल. बॅक टू द डगआउट. धावांची गती मात्र या ठिकाणी आपण पाहू शकाल. रवींद्र मच्छी थँक्यू व्हेरी मच. विनोद नरसाले यांनी सुद्धा मात्र चांगल्या प्रकारचा आपण पाहतो. संजय भोईर, कुणाल भोईर, निशू पाटील, भरत भोईर, उमाशंकर न्हावी, वैभव पाटील, शांताराम पाटील. विक्रांत केणे बाळू भाई कार्य सोडून गेला आम्हाला. विक्रांत केणे बाळू भाई कार्य सोडून गेला आम्हाला. मॅकमिलनने सुंदर गोलंदाजी केली. विनोद नरसाले यांनी सांगितलं छान गोलंदाजी मॅकमिलन. विनोद किनी थँक्यू व्हेरी मच. अमित भोईर हे सुद्धा मात्र या ठिकाणी सांगतायत की कोळीवाडा मात्र थोडंसं टाइमपास करतायत, तर आपण त्याकडे लक्ष द्या. धावांची गती स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या स्कोरबोर्डवर जाऊन पोहोचते 13 धावा. भरत भोईर थँक्यू व्हेरी मच. योगेश तरे, राजेश पाटील, योगेश तरे, सचिन काटोरे, कुणाल भोईर, भावेश कोळी, सिद्धार्थ पाटील थँक्यू व्हेरी मच. विनोद नरसाले, सचिन कालात ऑल द बेस्ट वसई कोळीवाडा. यावेळेला आपण पाहतो की वाईटचा इशारा येतोय विरल नायर यांच्या माध्यमातून. जो वाईट असेल तो वाईट देताना आपल्याला पाहायला मिळतात, परंतु ज्या वेळेला वाईट मात्र तुम्ही खेळता आणि नंतर मात्र वाईटची अपील करता, हे मात्र चुकीचं आपल्याला कित्येक वेळा पाहायला मिळतं. त्यासाठी हॅबिट हे सोडून द्या. राजू मिश्रा ऍग्री करतायत. थँक्यू व्हेरी मच राजू. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर या ठिकाणी आपण पाहू शकता 14 धावा, 14 रन्स. चेंडू फेकून झालेत आतापर्यंत 2. षटक क्रमांक 3 आहे. फलंदाजी करतोय चॅम्पियन कोळीवाडा. यावेळेला मात्र सरळ बॅटने स्टँड अँड डिलिव्हर शॉट. क्या बात आहे. राजू मिश्रा यावेळेला सुंदर फटका खेळतोय. 6 धावा. मॅग्निफिसंट आहे. मी चला काही करा, वेळ दौडू नका. 20 धावा एकंदरीत आपल्याला पाहायला मिळतात. 3 चेंडूंचा खेळ झालाय. मनोज पाटील थँक्यू व्हेरी मच. श्रीपत हंडवे आणि सुद्धा मात्र शुभेच्छा दिल्या. थँक्यू व्हेरी मच. उमाशंकर नावी. तर नेक्स्ट मॅच या ठिकाणी श्री सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी वर्सेस आपल्याला पाहायला मिळणार आहे, जे मात्र आपण पाहू शकाल. नेक्स्ट मॅच साठी सुद्धा मात्र या ठिकाणी कमेंट केली गेली होती. एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतायत. तर धावसंख्या 20 रन, 20 धावा. खूप छान पद्धतीने आपण पाहतो. एक सिस्टमॅटिक मॅनेजमेंट कसं असावं. किरण जाधव यांच्याकडून खूप छान आयोजन. अभिनंदन. राजेजी पाटील, आमदार साहेब, प्रमुख मात्र या ठिकाणी सुंदर शुभेच्छा आलेल्या आहेत. चांगलं क्रिकेट पाहायला मिळतं.
पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर 20 धावा महेंद्र पाटील. थँक्यू व्हेरी मच. कादिर खत्री यांनी सुद्धा मात्र शुभेच्छा दिल्यात. 20 धावा 3 चेंडूचा एकत्रित खेळ झालाय. आमदार चषक बहुजन विकास आघाडी आपण पाहतोय आजचा सलग 4था दिवस या स्पर्धेचा. अप्रतिम ब्युटिफुल डिलिव्हरी. सुंदर चेंडू पाहायला मिळाला. कॅन्सर टाईपचा चेंडू म्हणून ओळखला जातोय. हा ब्रह्मास्त्र आहे क्रिकेट मधलं. मात्र या वेळेला आपण पाहतो एक घातक चेंडू स्लो पॉइझन फलंदाज बाद. पालघर जिल्ह्याभर शांताराम पाटील या ठिकाणी दर्शवतात. कोपरी वर्सेस मात्र फिलिंग द ब्लँक होतं. कोपरी वर्सेस गावदेवी धानिव असा मात्र सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर शांताराम पाटील आम्ही तुमचं प्रत्युत्तर जरूर दिलं गेलंय. एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या पाटील उद्या मॅच बघायला येतील. एक चांगले समालोचक सुद्धा आहे. मॅन फ्रॉम बहाडोली. धावसंख्या 20 रन. पुन्हा एकदा गोलंदाज. अप्रतिम तेज तर्रार ऑस्टन पावकर वसई कोळीवाडा एक्सप्रेस म्हणून ज्याची ओळख पाहायला मिळते. अनेक फलंदाजांना मात्र स्वतःच्या गोलंदाजीवर थैथया नाचवणारा हा गोलंदाज. भन्नाट वेग, अचूक टप्पा, भेदक मारा, विलक्षण कामगिरी, वॉट बॉलिंग परफॉर्मन्स. धावसंख्या 20. षटकार आल्यानंतर स्वतःला कसं इम्प्रूव्हमेंट करायचं. विकेट मिळाली. राजू मिश्राला मात्र बाद केलं. त्यानंतर स्वतः फलंदाज या ठिकाणी रत्नेश पाहायला मिळतोय. एका साईडला विनय सारखा खेळाडू. पुन्हा एकदा गोलंदाज. ऑन साईडला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. चेंडू मात्र या ठिकाणी निघून जातोय. एकदा वर्जित. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न असेल का. मात्र फेकी येईपर्यंत एकच धावेवर सॅटिस्फाईड व्हावं लागतं. एकेरीने धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते. कुंदनगिरी आम्हाला दर्शवतात की 21 धावा 3 षटकांचा खेळ झालाय आणि 21 धावा या फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. यश मोरके यांच्याकडून सुद्धा शुभेच्छा आपण पाहतोय. वसईवरून खास करून या ठिकाणी आलेले आहेत. चांगल्या प्रकारचं आपण पाहतो. धनु पाटील, प्रमोद पोलेकर, त्यानंतर कादिर खत्री यांच्याकडून सुद्धा शुभेच्छा आल्या आहेत. उमाशंकर न्हावी, मनोज पाटील. एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये यश मोरक्या, पाटील अजय यांनी सुद्धा शुभेच्छा दिल्या. शांताराम पाटील, त्यानंतर निशांत पाटील, विनोद किनी, सुनील सुंदा. चला घाई करा. सुंदर आयोजन व आय एम प्राऊड ऑफ यू अल्पेश असं म्हटलं महेश पाटील यांच्या माध्यमातून ही कमेंट पाहायला मिळते. साहिल वटवे, भूप्या पाटील यांच्याकडून सुद्धा कमेंट आपण पाहतो. सागर पाटील. एक चांगल्या प्रकारचं मात्र या ठिकाणी कमेंट येताना पाहायला मिळत आहेत. जतीन बेलेकर, थँक्यू जतीन बेलकर, त्यांचं सुद्धा खूप खूप धन्यवाद. यावेळेला ऑन साइडला T4 टेम्परामेंट, T4 टायमिंग, T4 टेक्निक अँड T4 टॅलेंट चेंडूला फेकून देतोय. 6 धावां करता उत्तुंग षटकार. मॅग्निफिसंट शॉट. DJ Sunny Raj. सँडी जाबर. उद्या ओपनचे गट असतील यात काही शंका नाहीये. उद्याच्या दिवसात ओपन गटांना संधी दिली गेली. सुंदर मात्र या वेळेला फटका पाहायला मिळाला आणि सरळ चेंडू निघून जातोय. 6 धावां करता धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर. 27 चॅम्पियन कोळीवाडा या संघाची स्थिती मात्र मजबूत पाहायला मिळते. रत्नेशचा हा खूप सुंदर फटका पाहायला मिळाला. पुन्हा एकदा सरळ बॅटने खेळला गेलाय. लॉंगेस्ट सिक्सर, स्टँड अँड डिलिव्हर शॉट, पेर्फेक्ट टायमिंग. लोकांचा भावा विकास. थँक्यू डीजे. 33 धावा या फलकावर. प्रसाद चव्हाण थँक्यू. संकेत गरत, रोशन तरे, सुनील सुंदा, सौरभ किनी, धनु पाटील, निलेश काटोळे, योगेश पाटील, एल्विस सोज. नाईस शॉट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. ही कमेंट येते. धावांची गती 33 रन्स. 2 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. प्रथम फलंदाजी करताना संघ पाहायला मिळतोय चॅम्पियन कोळीवाडा. त्यांच्या अगेन्स्ट जर आपण पाहिलं तर विरुद्ध लढतायत या ठिकाणी. एकाच गावातील 2 संघ मात्र जास्त खेळाडू असल्यामुळे मात्र दोन्ही संघाला मात्र खेळण्याची आवड खूप आहे. खेळाडूंना आवड खूप आहे. कोणाला मिळते न मिळते मात्र त्यासाठी दोन्ही संघ एकमेकांसमोर खेळतायत. धावसंख्या 33 रन्स. सागर पाटील यांच्याकडून सुद्धा आपण पाहतो उद्या ते मॅच बघायला येणार आहेत या ठिकाणी. तर अप्रतिम चेंडू सुधारणा करतायत गोलंदाजीवर. आता मात्र यावेळेला रॉकीचा हा चेंडू 3 चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 33 रन्स 33 धावा. पाटील अजय थँक्यू व्हेरी मच. प्रसाद चव्हाण. बॅटिंग मानकरची कमी आज बॉलिंग मध्ये मात्र कुठेतरी दिसते असं या ठिकाणी पाहायला मिळतात. प्रसाद चव्हाण सांगतायत. एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा
यावेळेला ऑफ साईडला चिप शॉट आहे, पाहायचं आहे. यावेळेला चेंडू मात्र सुंदर क्षेत्ररक्षण, गुड फिल्डिंग. जयेश मॅग्निफिसंट फिल्डिंग. धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते 35 धावा. 4 चेंडूचा खेळ झालाय, फक्त 2 चेंडूचा आता खेळ शेष राहिलाय. पुन्हा एकदा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर. राकेश रोणी, सागर पाटील, सुधीर चव्हाण, शांताराम पाटील, वैभव पाटील, कादरी खत्री, एल्वेन अल्मेडा, अलंकार भोईर, आकाश चौधरी, सदानंद किनी. थँक्यू व्हेरी मच. अप्रतिम सुपर डिलिव्हरी. चेंडूचा टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतोय. सरळ चेंडू निघून जातोय. यष्टीरक्षक गॉडसन पाकिट याच्या हातामध्ये. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 35 रन, 35 धावा. यस, या ठिकाणी थर्ड अंपायर श्रीकांत भोईर दर्शवत असताना तर 35 धावा या फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. राकेश रोणी, चिराग पाटील, थँक्यू व्हेरी मच. आमदार चषक बहुजन विकास आघाडी आमचे लाडके क्रिकेट राजे या स्पर्धेला वळाले, तिथे उपस्थित आहेत. चहू बाजूने मात्र गराडा घेतलेला आहे आणि खरंच खूप शांत चित्तेने मात्र या ठिकाणी स्पर्धेचा आनंद घेत आहेत. या सर्व आमच्या उपस्थित असलेल्या या प्रेक्षकांना मानाचा मुजरा मात्र या ठिकाणी नॉट आउट पाहायला मिळतोय. नितेश पाटील, थँक्यू. धावांची गती स्कोरबोर्डवर 35, 35 धावा. 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ या ठिकाणी पाहायला मिळतोय. एकदा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर. यावेळेला ऑन साईडला चिप शॉट आहे. सॉफ्ट डिसमिसल होण्याची दाट शक्यता आणि शेवटच्या चेंडूवर मात्र 4 षटकांचा खेळ. अखेरीस 35 धावा या फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. या ठिकाणी बंडू काशीनाथ मात्रे रांजणपाडा यांच्याकडून आर्थिक सहाय्य 1000 रुपये आल्याबद्दल मंडळ त्यांचं टाळ्या वाजून आभार व्यक्त करतायत. खूप खूप धन्यवाद. तर 35 धावांवर पहिला डाव समाप्तीवर झालाय. रत्नेशने मात्र या ठिकाणी सुंदर अनमोल अशी खेळी आपल्याला पाहायला मिळाली आणि धावांची गती त्याने मात्र 15 धावांचं योगदान दिलं. कुंदनकीने आम्हाला माहिती देत आहेत. नितीन पाटील कॉमेंट्री स्टुडिओमध्ये आहेत. चला, कोपरी संघाचा कर्णधार आणि गावदेवी धानिव संघाचा कर्णधार नाणेफेकीचा कौल करण्यासाठी या. वेळेची दिरंगाई न करताना प्लीज. अयूब खान, सुनील सुंदा, चिराग पाटील, विशाल भोईर, राकेश रोणी, श्रीकांत पवार, विशाल भोईर, चिराग पाटील, तुषार पाटील, अयूब खान, निशांत पाटील, मनोज पाटील, निशांत पाटील, थँक्यू व्हेरी मच. तर एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये 35-36 धावांचं लक्ष. श्री सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी वर्सेस गावदेवी धानिव. त्या टॉस त्या ठिकाणी केला जाईल आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. थँक्यू प्रबोध. सर्व खेळाडूंचं आणि प्रेक्षकांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे. आपण बघतोय आमदार चषक 2021चा क्रिकेटचा बहुजन विकास आघाडी बिरातन प्रेझेंट आमदार चषक 2021च्या या दुपारच्या सत्रानंतर आता आपण मंचावरती आमंत्रित करतो आहे. आदरणीय रोशनजी भोईर यांना विनंती करतोय, आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाणार आहे. आदरणीय रोशनजी भोईर यांना विनंती आहे, आपण टॉस करता यायचे. सत्यनारायण कोपरीचे कॅप्टन हरेश या ठिकाणी दाखल होत आहेत. त्याचबरोबर धानिव संघाचे कॅप्टन या ठिकाणी निश्चितच प्रतीक आपलं स्वागत आहे. एक पॅकर म्हणून सुद्धा प्रतीकचं एक फार मोठं नाव आहे आणि क्रिकेटच्या जगतामध्ये आता तो कॅप्टन म्हणून या ठिकाणी येतो आहे. प्रतीक, ऑल द बेस्ट. हरीश, ऑल द बेस्ट. सर, आपलं स्वागत आहे. वेलकम टॉस का बॉक्स. टॉस केला जातोय. धानिव संघाने टॉस जिंकला. काय निर्णय घेणार? फिल्डिंग. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. तुम्हाला उत्तर किंवा प्रश्न काहीच विचारणार नाही, कारण इथे तुम्हाला मैदानात जाऊन प्रश्न उत्तर करायचे आहेत, जुगलमध्ये करायचे. ऑल द बेस्ट. मैदानात सामना देखील सुरू होतोय. मी मान्यवरांना विनंती करतोय, आपण असतोच तो कारण क्रिकेटचा मॅच आहे, त्या मॅच वरती आमचं लक्ष असेल. आमचे डीजे प्लेयर पुन्हा एकदा जॉईन होतात, ते गाणे घेऊया आणि त्यानंतर सरळ जाऊया क्रिकेटच्या. बहुजन हिताय बहुजन सुखाय मंत्र गाजणार हाय. बहुजन हिताय बहुजन सुखाय मंत्र गाजणार हाय. वेलकम बैक सभी दर्शकों का और खिलाड़ियों का स्वागत है. आमदार चषक 2021 का क्रिकेट का महासंग्राम आप देख रहे हैं. बहुत ही अच्छी तरह से टूर्नामेंट को जो कि सजाया गया है, बढ़िया तरीके से टूर्नामेंट आप देख रहे हैं. प्रेक्षक मोठ्या संख्येने आमच्या बरोबर जोडले जातात. तमाम प्रेक्षकांचं आणि खेळाडूंचं देखील मनापासून हार्दिक स्वागत.
पिछले मैच के हीरो गेंदबाजी करने के लिए आए हैं साहिल। इस बार ऑनसाइड की तरफ खूबसूरती के साथ खेले, गेंद बाउंड्री की तरफ जाती हुई खिलाड़ी मौजूद है। सुंदर फील्डिंग का मुजाहिरा प्रारंभिक बल्लेबाजों की अगर बात करें तो प्रारंभिक बल्लेबाज गॉडसन और फ्रैंक दोनों बल्लेबाजों के पास काबिलियत है। साहिल की बात करें तो पिछला मैच इनके लिए बहुत अच्छा रहा, शानदार गेंदबाजी का प्रदर्शन इनकी तरफ से रहा है, कमाल की गेंदबाजी की और नब्बेतुली गेंदबाजी करते हुए बल्लेबाजों को परेशान किया था। स्ट्राइकर एंड पर फ्रैंक इस बार बल्लेबाजी करने के लिए 36 रनों का लक्ष्य है। इस बार बढ़िया गेंद टपकाने के बाद बाहर की तरफ जाती हुई गेंद, सुंदर गेंदबाजी का मुजाहिरा, ये इनकी ताकत है, ये इनके पास कला है। टप्पा खाने के बाद एक बार फिर घुमाव मिलता है, लेंथ लाइन बहुत अच्छी है, विकेट कीपर के लिए थोड़ी सी परेशानी है। इस मैच में राजू मिश्रा को भी खेलना बहुत जरूरी, बहुत अच्छे खिलाड़ी है, शानदार तरीके से विकेट कीपिंग की है खास करके राजू जी ने। और एक बार फिर देखें तो ये मुकाबला जीतने के लिए आपके लिए एक ही मंत्र है, विकेट विकेट विकेट। विकेट लेते रहे तो मैच बनता जाएगा, क्योंकि आपने ज्यादा रन नहीं बनाए हैं बल्लेबाज के तौर पर। सुंदर गेंदबाजी, बढ़िया गेंदबाजी, वाह भाई वाह, क्या गेंदबाजी कर रहे हैं। इनके लंबे बाल भी एक बार फिर बहुत अच्छे लग रहे हैं, उसके साथ एक बार फिर इनकी कला भी बहुत अच्छी लग रही है। बहुत ही सुंदर गेंदबाजी का मुजाहिरा करते हुए शानदार गेंदबाजी कर रहे हैं। लाइन लेन पर निर्भर है, बल्लेबाज को खुलकर खेलने का कोई मौका नहीं दे रहे हैं। इस बार उड़ाया आसमान की तरफ खिलाड़ी, इस बार सर्कल के अंदर है, गेंद बॉलिंग की तरफ जा रही है और ये गेंद बॉलिंग के बाद 4 रनों के लिए जाते हुए मच नीडेड बाउंड्री फॉर द बैटिंग साइड। चौके के साथ मोमेंटम बल्लेबाजी की तरफ जा रहा है। बहुजन हिताय बहुजन सुखाय मंत्र गगणार हाय, बहुजन हिताय बहुजन सुखाय मंत्र गगणार हाय। वेलकम बैक सभी दर्शकों का और खिलाड़ियों का स्वागत है। आमदार चषक 2021 का बहुत अच्छा आयोजन आप देख रहे हैं। विराटन के ऐतिहासिक मैदान पर यह टूर्नामेंट चल रहा है, पालघर जिले में यह टूर्नामेंट चल रहा है। गेंदबाजी करने के लिए साहिल, भारत की गेंद सुंदर तरीके से ऑन साइड की तरफ खेलते हुए टॉप डिलीवरी थी और सुंदर फील्डिंग, बढ़िया फील्डिंग का मुजाहिरा, फील्डिंग के अनुरूप गेंदबाजी कर रहे हैं। पहले ओवर की कहानी देखिए तो रन संख्या कुल मिलाकर 7 रन बगैर किसी नुकसान के। दोनों बल्लेबाजों के पास काबिलियत बहुत है। एक तरफ बल्लेबाज गॉडसन की बात करें तो क्षमता बहुत है, फ्रैंक की बात करें तो क्या यंग खिलाड़ी है, जबरदस्त खिलाड़ी है, अनुभव इनके पास भी है। एक चौका इस ओवर में आया है, आखिरी गेंद जो कि पहले ओवर की। ओ, इस बार टप्पा खाने के बाद थोड़ी बाहर की तरफ जाते भी गेंद को कवर की तरफ खेलना चाहते थे। बिंदी गेंद के साथ ओवर की समाप्ति, पहला ओवर समाप्त, कोई विकेट नहीं गिरा है। रन संख्या 7 रन बगैर किसी नुकसान के। ब्रेक के साथ वापस आते हैं, यूं गए और यूं। DJ Harsh. 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 And DJ Ankush. आमदार चषक जीतने के लिए हम लोग हैं तैयार और इस मंच पर धमाका होगा हर बार बार बार। जिस तरह से मुकाबला, जिस तरह से टूर्नामेंट जा रहा है, वेल ऑर्गेनाइज टूर्नामेंट आप देख रहे हैं। अल्पेश भोईर, योगेश गरत, रोहिदास पाटिल, महेंद्र भोईर, शरद गरत, आशीष भोईर टूर्नामेंट को बहुत खूबसूरत बनाते हुए 18 गेंदों का खेल से 29 रनों की जरूरत है। कुंदन शुक्रिया, बहुत ही अच्छी जानकारी दे रहे हैं। पार्टी नेटवर्क के माध्यम से जितने दर्शक हमारे साथ जुड़े हुए हैं सबका स्वागत है, दिल के गहराई से स्वागत है, स्वैग से आपका स्वागत कर रहे हैं। आफ्टर 1 ओवर नाउ स्कोर 7 पर नन, चेसिंग अ टारगेट ऑफ 36 रन। गेंदबाजी में अब परिवर्तन, एक बार फिर गेंदबाज की बात करें तो शाहरुख है। स्ट्राइकर एंड पर बल्लेबाज तैयार है बल्लेबाजी करने के लिए। गोस्टन ऑन स्ट्राइक, थर्ड मैन पॉइंट, कवर की तरफ खिलाड़ी, एक कवर पॉइंट पर खिलाड़ी मौजूद है, एक लॉन्ग ऑफ साइड पर 5 खिलाड़ी तैनात है। तेज कदमों के साथ शाहरुख, इस बार उड़ाया आसमान की तरफ, बहुत ऊपर जाती भी गेंद, मिड विकेट पर खिलाड़ी है, लेकिन वो बन के दर्शक बन के दीवाने, तालियां बजाने का मौका मिलेगा दर्शक स्ट्रोक। बहुजन हिताय बहुजन सुखाय मंत्र गगणार हाय, बहुजन हिताय बहुजन सुखाय मंत्र गगणार हाय, मंत्र गगणार हाय, शिट्टी वाजणार हाय। ये बहुत
बहुत बड़ी बाजी है, इसीलिए काजी जो है मैदान के अंदर चर्चा करने के लिए आए हैं। सुबह की चाय और बड़े लोगों की राय समय समय पर लेनी चाहिए, चर्चा होनी चाहिए। लेकिन दोस्तों चर्चा नहीं, ज्यादा नहीं होनी चाहिए, क्योंकि जब ज्यादा चर्चा होती है तो खर्चा होता है। हमारे पास समय बहुत कम है और चर्चा करने के लिए मजबूर किया बल्लेबाज ने। रन संख्या कुल मिलाकर 13 रन, 5 गेंदों का सामना गॉडसन ने किया। एक छक्का और एक चौका इनके बल्ले से आया है। टप्पा ऑफ टप के बाहर है बल्लेबाज, थोड़ा सा ऑफ टप के बाहर है, इसीलिए जो कि ये फेयर डिलीवरी होगी। तो ये भी देखना होगा कि बल्लेबाज कितना बाहर आ रहा है और कितना करीब से गेंद जा रही है। बहुत अच्छी अंपायरिंग मैदान के अंदर पूरे 4 दिन में हमने देखी है। चाहे विरेल नायर हो, श्रीकांत बोहिर की बात करें, या एक बार फिर जो हमारे तीसरे अंपायर आशुतोष व्यवहार की बात करें, तो आमदार चषक को जो सफल हुआ है उसकी वजह बहुत सारी है। आयोजनकर्ता जबरदस्त काम करे, ईमानदारी से कर रहे हैं। दूसरी तरफ से जिस तरह से वो टूर्नामेंट जा रहा है, बहुत सारे रोचक मुकाबले आ रहे हैं। इस बार लो पुट्टा तो के बाहर वाइड वर्कर करने की कोशिश, गेंद लॉकर की तरफ बहुत तेजी के साथ आते हुए खिलाड़ी यहाँ मौजूद, बहुत तेजी के साथ गेंद को रोकते हुए। जब तक इस बार इस गेंद को रोकते तब तक दोनों बल्लेबाजों ने 1 रन मुकम्मल किया है। क्रिकेट के मैदान में थोड़ी सी कबड्डी भी हुई, जिस तरह से वो दोनों बल्लेबाज रन लेने की कोशिश कर रहे थे। लेकिन ये इस तरह का जो नजारा है हम बिल्कुल देख सकते हैं। रन संख्या कुल मिलाकर 14 रन। ओवर की बात करें तो दूसरा ओवर प्रगति पर, बीच में जो फासला बना हुआ, इस फासले की तरफ जाएंगे। 36 चाहिए, लक्ष्य की बात करें 14 रन बने हैं, तो अभी भी फासला बना हुआ है। अगर फासला है तो हौसले की जरूरत है, हौसला होगा तो घोंसला बन सकता है। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार। इस बार बहुत अच्छी गेंद, टिप्पा ऑफ टप के बाहर कवर की तरफ ड्राइव करना चाहते थे। गेंद और बल्ले के बीच पवित्र रिश्ता नहीं बना। गेंद विकेट कीपर के दस्तानों की तरफ जाती हुई, रन की कोई गुंजाइश नहीं है। मैच बहुत अच्छा है, मैच को पकड़ कर रखने की जरूरत है। कड़ी से कड़ी जोड़ते जाओ तो जंजीर बन जाती है, मेहनत से मेहनत करो तो तस्वीर बन जाती है। अगर एक बार फिर देखिए, अगर आप मेहनत करोगे तो एक बार फिर वो मेहनत रंग लाने वाली है। रन संख्या कुल मिलाकर 14 रन। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार। इस बार टप्पा ऑफ टाइम के बाहर है, काफी ऑफ टाइम के बाहर है, तो श्रीकांत भोयर हमारी तरफ बढ़ रहे, व्हाइट बॉल का इशारा करते हुए। पहली गेंद बहुत अच्छी थी, सही ठिकाने में। इस बार इनकी तारीफ हुई तो इनको अच्छा नहीं लगा, ज्यादा मेहनत करने की कोशिश और जो एफर्ट ज्यादा हुआ, इसीलिए काफी ऑफ टाइम के बाहर जाते हुए। सोच अच्छी थी, एक बार फिर ये नौजवान गेंदबाज शाहरुख की सोच अच्छी थी, थोड़ा सा दिशा से भटके हैं। रन संख्या कुल मिलाकर 15 रन। ओवर की बात करें तो दूसरा ओवर प्रगति पर है, 36 रनों का पीछा कर रही है इस बार बल्लेबाजी करने वाली टीम। मुकाबला चल रहा है 2 बड़ी टीमों के बीच। कोलीवाड़ा की टीम भी सक्षम टीम मानी जाती है। अब हमें एक बार फिर हेलीकॉप्टर को उड़ाया और दर्शक दीर्घा में लैंड कर दिया है। शानदार फ्रैंक मैग्निफिसेंट शॉट, अपुन का फटका, 440 का धक्का। शुक्रिया डीजे। आमदार चषक 2021 में रन संख्या कुल मिलाकर 21। ओवर की बात करें तो यह दूसरा ओवर है और ये आखिरी गेंद हो सकती है। जिस तरह से देखिए हमारे कुंदन जी बिल्कुल बताएंगे, 13 गेंदों का खेल से 15 रनों की जरूरत है। इस शानदार छक्के ने मोमेंटम को चेंज कर दिया है। जैसे कि मोमेंटम गेंदबाजों की तरफ था, अब मोमेंटम जाएगा बल्लेबाजों की तरफ, और मोमेंटम दिखता नहीं, हवा की तरह होता है, महसूस करने की जरूरत। शाहरुख क्या कमबैक करेंगे, देखने वाली बात है। एक बार फिर वहां में सुंदर तरीके से लॉगर के ऊपर से खूबसूरती के साथ खेलते हुए, वाह भाई वाह, ये ना सूरत देखते हैं ना मूरत देखते हैं, ये तो अपनी टीम की जरूरत देखते हैं। गेंद बॉडी के बाद 6 रनों के लिए। बसली जीवदानी डोंगरावरी, आई माझी विरारची माऊली न बसली जीवदानी डोंगरावरी, आई माझी। महेंद्र सिंह धोनी की बात करें तो हेलीकॉप्टर का जो शॉट है इन्होंने निकाला था, लेकिन ये जो खिलाड़ी है कमाल का शॉट, 2 शॉट इन्होंने खेले। एक बार बॉटम एंड का इस्तेमाल करते हुए बहुत खूबसूरती के साथ 12 गेंदें 9 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। चौकार षटकारांची आतषबाजी, अचूक नियंत्रित लयबद्ध गोलंदाजी, स्वतःला प्रसिद्ध होण्याची नामी संधी, बॅट आणि बॉल मध्ये जुगलबंदी, बहुजन विकास आघाडीचं सर्वोत्तम आयोजन, पाटील नेटवर्कचं सुंदर प्रक्षेपण, प्रशांत प्रमोदचं शांत समालोचन, उत्तम अंपायरिंग, आमदार चषक 2021 चा अद्भुत सोहळा पाहूया, याची देई याची डोळा। 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 9 धावांची आवश्यकता। राजू मिश्रा को वापस आना पड़ा है। बल्लेबाज की बात करें तो बल्लेबाज स्ट्राइकर इन पर गॉडसन है, एक तरफ फ्रैंक ने बहुत अच्छी बल्लेबाजी की है। दोनों बल्लेबाज कमाल की क्रिकेट खेलते हुए।
हवा में खेलते हुए लॉन्ग ऑफ की तरफ खिलाड़ी मौजूद, दैट शुड बी टेकन, मैच ऑन है, टीवी ऑन रखिए, 11 गेंदों का खेल से 9 रनों की जरूरत है। बल्ले के बीच छिड़ी है जंग, जड़ा है क्रिकेट का रंग, रंग में भंग, क्योंकि अब बल्लेबाज बैक टू द पैवेलियन जाते हुए 11 गेंदों का खेल से जीतने के लिए चाहिए यहां से 9 रन। मैच बन सकता है, ऐसा नहीं कि मैच नहीं बनेगा। राजू जी को कौन नहीं जानता है, राजू जी एक जेंटलमैन खिलाड़ी है, क्रिकेट की परिभाषा को बहुत अच्छी तरह से जानते हुए मैच को पकड़ कर रखेंगे। जिस तरह से मैच है जिसमें एक और विकेट गिरेगा तो मैच में वापस आने का मौका मिल सकता है, और जिस तरह से मैच है भगवान एक दरवाजा बंद करते तो दूसरा जरूर खोलता है। नए बल्लेबाज मैदान के अंदर पहुंच चुके हैं, गॉडसन का विकेट बहुत ही बेशकीमती विकेट मिला है। नए बल्लेबाज विनय जिन्होंने पिछले मैच में शानदार बल्लेबाजी की थी, एक ओवर में अच्छी गेंद, करीबी मामला था, बहुत अच्छी गेंद थी, यहां थ्रो आया, अब एक बार फिर रुकना होगा। क्या दूसरे के लिए वापस जा रहे हैं? बिल्कुल दूसरे के लिए वापस जा रहे हैं। क्या गेंद थी ये, बढ़िया गेंद, लेग बाई अंपायर की तरफ से इशारा होता हुआ, बीच मैदान पर बहुत कुछ अच्छा चल रहा है, गति परिवर्तन के साथ पूरी तरह से चकमा दिया था, बल्लेबाज नहीं समझ पाए थे। पिछले मैच के हीरो मैदान के अंदर विनय आए हैं, रन संख्या कुल मिलाकर 29। अब जीतने के लिए बीच में जो फासला बना हुआ है 7 रनों का है। देखिए यहां से एक अपने जो पेशेंस है वो देखा जाएगा, संयम के साथ क्रिकेट खेलने की जरूरत है। विनय ऑन स्ट्राइक, विकेट के पीछे भाई काजी बहुत ही बेहतरीन खिलाड़ी, सेटमेंट पॉइंट कवर की तरफ खिलाड़ी है, कवर पॉइंट का खिलाड़ी बाउंड्री लाइन पर रखा हुआ है, और बहुत अच्छी गेंद टप्पा खाने के बाद उछाल लेते हुए, अभी तो जरूर है लेकिन उसमें आत्मविश्वास नहीं है, लेकिन करेंगे, इनका भी काम है अपील करना। अंपायर भी देखिए, अंपायर भी बहुत ही उच्च कोटि की हो रही है, मैच में वापस आने की कोशिश कर रहे हैं। ये मैच राजू जी है, ऐसे नहीं जाने देंगे, मैच को पकड़ कर रखेंगे, ये इनकी ताकत है, लंडा जानते हैं। 9 गेंदों का खेल से 7 रनों की जरूरत है, राउंड विकेट गेंदबाजी करते हुए। अनदर ब्यूटीफुल डिलीवरी, मैग्निफिसेंट बॉलिंग। जिंदगी बदलने के लिए लड़ना पड़ता है, आसान करने के लिए संभलने की जरूरत है, मैच में एक बार फिर जान डालने के लिए लड़ना पड़ता है, और क्रिकेट के परिभाषा को समझने की जरूरत है। ये राजू है, एक इनके पास एक्सपीरियंस है, राजू जेंटलमैन बनते हुए अपनी टीम के लिए। अब देखिए 8 गेंदों का खेल से 7 रनों की जरूरत है, लड़ना बहुत जरूरी है, दांव पे लगा सब कुछ, अब रुक नहीं सकते, झुक नहीं सकते, लड़ते रहेंगे, मैच को ऐसे जाने नहीं देंगे, मजा आ रहा है मैच में। राउंड विकेट गेंदबाजी करते हुए गेंदबाज राजू, स्ट्राइकर इन पर बल्लेबाज तैयार है, विनय बल्लेबाजी कर रहे हैं अगली गेंद के साथ। इस बार कलाई के साथ मोड़ दिया ऑन साइड की तरफ, मिड विकेट पर खिलाड़ी मौजूद, बहुत तेजी के साथ गेंद की तरफ आ रहे, 1 ही रन मिलेगा, इसका मतलब ये गेंद जो है बहुत महत्वपूर्ण होगी। सिंगल के साथ रन संख्या कुल मिलाकर 30, जीतने के लिए चाहिए 36, 6 का फासला अभी भी बना हुआ है। मंजिलें उन्हीं के मिलती है जिनके सपनों में जान होती है, पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है। अगर फासला बना हुआ है तो एक बार फिर हौसले की जरूरत है, हौसला होगा तो एक बार फिर घोंसला जरूर बन सकता है। गेंदों की बात करें तो 7 गेंदें हैं, दमकम ज्यादा जो है गेंदबाज को लगाना पड़ेगा, वक्त बहुत कम है, जितना दम लगाना है लगा लो, कुछ लोगों को मैं जगाता हूं, कुछ लोगों को आप जगा लो। 7 गेंदें 6 रनों की जरूरत है, ये मुकाबला जो कि जीतने के लिए। स्ट्राइकर पर बल्लेबाज तैयार है बल्लेबाजी करने के लिए, इस बार उड़ाया डीप मिड विकेट और खिलाड़ी है, वोट बन गया, दर्शक एक ही खराब गेंद डाली, खेल खल्लास, मैच समाप्त होता हुआ एक गाने के साथ सेलिब्रेशन करेंगे। विराथन गावान आमदार चषक खेळ क्रिकेटचा चालतंय र, विराथन गावान आमदार चषक खेळ क्रिकेटचा चालतंय र। आमदार राजेश पाटील साहेबांचं दया नाव हे गाजतंय र, आमदार राजेश पाटील साहेबांचं दया नाव हे गाजतंय र, आमदार राजेश पाटील साहेब। सुपर बॅटिंग बाय फ्रँकी, एका साईडला आपण पाहिलं तर विनयने मात्र जबरदस्त या ठिकाणी एक क्रॅकिंग शॉट खेळला गेला आणि विनिंग शॉट होता तो आपण पाहिला। चला लगेच आपण क्षेत्रक्षण सजून घ्यायचंय, गावदेवी धानिव संघ वेळेची दिरंगाई न करताना
खूप मोठ्या प्रमाणात मात्र कोपरी संघाला प्रोत्साहित करण्यासाठी त्यांचे समर्थक, कारण अशक्य ते शक्य करून दाखवणारी जगाच्या पाठीवरील एकमेव गोष्ट कोणती असेल मित्रांनो, तर ती प्रेरणा, समर्थक आणि प्रेरणा देण्याचं काम, ऊर्जा देण्याचं काम मात्र कोपरीकर करतायत. एका साईडला भरपूर मंडळी त्यांची आपल्याला पाहायला मिळते, त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. 4 षटक असेल सामना, चला घाई करा. एका साईडला काही जबरदस्त फ्रँकीने बॅटिंग केली, सुपर बॅटिंग, बेधडक. जबाबदारी काय आहे, जगातील सर्वात चांगलं टॉनिक कोणतं आहे मित्रांनो, तर जबाबदारी. आणि ते जबाबदारीचं टॉनिक फ्रँकीने मात्र या ठिकाणी जरूर प्यायलंय. वेल डन फ्रँकी, सुपर बॅटिंग. फ्रेंडशिप 11 कोळीवाडा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. चांगलं क्रिकेट, धन्यवाद राजू मिश्रा, आपण आलात, चांगला खेळ दाखवला. रत्नेशने मात्र चांगला खेळ दाखवला, थँक्यू व्हेरी मच. चला क्षेत्रक्षण सजून घ्यायचं आहे. धन्यवाद साहिल बाटी, राजू मिश्रा. कधी कधी अशी लाजते वाटते की तू राजी आहे. कसं चप्पल येतंय गालावरी, जीवाला मनाला करतंय, माझं काळीच रुकलंय तुझ्या मनी, तुझ्याच माग पळतंय, कसं डिंपल येतंय गालावरी. थँक्यू व्हेरी मच हुसेन काजी, आपण चांगला खेळ दाखवला त्याबद्दल आपलं मनपूर्वक हृदयापासून खूप खूप धन्यवाद. चला या आपण मैदानाच्या आतमध्ये वळणार आहोत. 2 संघांमध्ये एक चांगली कडवी लढत आपल्याला पाहायला मिळते. सुंदर सामना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. थँक्यू शरीफ खत्री, एक चांगल्या प्रकारचं डिसिप्लिन क्रिकेट नेहमीच त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. सामन्याला सुरुवात होते. 2 संघांमध्ये एक कडवी लढत आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही संघ बलाढ्य आहेत. या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा आमचे लाडके क्रिकेट राजे यस प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपण जाऊया. या सामन्याचा हिरो ठरतोय अर्थात फ्रँक. त्याला विनंती आपण मंचाच्या दिशेने यायचं प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. 4 षटकांचे सामने आहेत, त्यामुळे वेळ जास्त जाणार नाही याची काळजी घ्या. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या ठिकाणी प्रदान केला जातोय. राजूजी थँक्यू व्हेरी मच. मॅच स्टार्ट करायची. चेतनजी मोरे यांच्या वतीनं हा पुरस्कार दिला जाईल. सामना सुरू राहील. फलंदाजी मार्कवरती विश्वनाथ